लक्षात ठेवा, आता तुम्हाला तिकीट मिळालं, पण पुढच्या वेळेस कोणी आपलं तिकीट पक्क समजू नका. या ठिकाणी फक्त एक आमच्या ताई बसलेल्या आहेत, बाकी सगळे पुरुष बसले आहेत. आता तुमची संधी संपली आहे. 2029च्या निवडणुकीमध्ये मोदीजींनी सांगितलं 33% लोकसभेच्या खासदार महिला असतील आणि 33% विधानसभेच्या आमदार देखील महिला असतील. आतापासून सवय करा. एक रांग पुरुषांची तर सोबत एक रांग महिलांची करा, नाहीतर तुम्हाला कोणी विचारणार नाही. एवढं लक्षात ठेवा. कारण मोदीजींनी आता गरीब कल्याणासोबत महिला कल्याणाचा अजेंडा हातामध्ये घेतलाय आणि महिलांचे असे आशीर्वाद मोदीजींच्या पाठीशी आहेत की मोदीजींना कोणी मागे टाकू शकत नाही. आज 3 राज्यांच्या निवडणुकात देखील आपण बघितलं, सगळे पोल पंडित सांगायचे भाजपचा पराजय होणार, भाजपचा पराजय होणार, पण त्यांना नारी शक्तीची ताकदच माहिती नव्हती. त्यामुळे नारी शक्ती अशी मोदीजींच्या पाठीशी उभी राहिली की 3 राज्यामध्ये इतर पक्षांचा सुपडा साफ, काँग्रेसचा सुपडा साफ आपण केला. आणि आता हीच नारी शक्ती मोदीजींना 400 पार घेऊन जाणार आहे. घेऊन जाणार आहे ना? नक्की हीच नारी शक्ती घेऊन जाणार आहे. आणि म्हणून गरीब कल्याणाच्या अजेंड्याच्या माध्यमातून या ठिकाणी मोदीजींनी काम केलं. आणि लक्षात घ्या, ज्यावेळेस 5 कोटी घरं बांधले जातात, ज्यावेळी 11 कोटी शौचालय बांधले जातात, ज्यावेळी प्रत्येक घरामध्ये नळ पोचतो, प्रत्येक घरात वीज पोचते, या प्रत्येक कामामध्ये त्यातनं रोजगाराची निर्मिती होते. ज्यावेळेस गडकरी साहेबांच्या नेतृत्वात इतके हायवे तयार होतात, इतके पूल तयार होतात, देशामध्ये इतके रेल्वे तयार होतात, या प्रत्येक गोष्टीमुळे रोजगाराची निर्मिती होते. मोदीजींनी अशी गुंतवणूक केली की ज्या गुंतवणुकीतून देशाचा विकास झाला, त्यातनं रोजगाराची निर्मिती झाली आणि त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था जगातली 5वी अर्थव्यवस्था झाली. आणि आता मोदीजींनी सांगितलंय, मोदी की गारंटी है तीसरी बार सरकार आएगी तो दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था ये भारत बनेगा. जगातली 3री आर्थिक महाशक्ती भारत बनणार आहे. 3री आर्थिक महासत्तेचा अर्थ काय आहे? आर्थिक महासत्ता बनणं याचा अर्थ अर्थव्यवस्थेचा विस्तार होणं. अर्थव्यवस्थेचा विस्तार होणं म्हणजे काय? प्रत्येकाला संधी प्राप्त होणं. अर्थव्यवस्थेचा विस्तार म्हणजे रोजगाराची निर्मिती होणं. अर्थव्यवस्थेचा विस्तार म्हणजे मूलभूत सोयी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं. अर्थव्यवस्थेचा विस्तार होणं म्हणजे देशाच्या तिजोरीत पैसा येणं. आणि मोदीजींकडे पैसा आला तर मोदीजी केवळ गरीब मध्यमवर्गीय यांचाच विचार करतात, महिला, आदिवासी, दलित यांचाच विचार करतात, ओबीसी, गरीब, शेतकरी यांचाच विचार मोदीजी करतात. हा सगळा पैसा या समूहाच्या कल्याणाकरता या ठिकाणी मोदीजी लावतील. आणि आपल्याला माहिती आहे, मोदीजी की गॅरंटी आणि गॅरंटी की गॅरंटी, अशा प्रकारची गॅरंटी आपल्याला मोदीजींनी दिली आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय, शेवटी ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही, ही निवडणूक नगरपालिकेची नाही, ही विधानसभेची नाही, ही देशाची निवडणूक आहे. या ठिकाणी देशाचा नेता आपण निवडतोय. रामदास तडसांना हे वोट नाहीये, हे देशाचा नेता निवडण्याकरता वोट आहे. समोरच्या पक्षाचा वोट हे देशाचा नेता निवडण्याकरता वोट आहे. आता त्यांच्याकडे तर प्रश्न असा आहे, त्यांची कुठली आघाडी? इंडिया आघाडी तयार झाली. इंडिया आघाडी, ही इंडिया आघाडी कशी आहे? या इंडिया आघाडीमध्ये 25 त्या ठिकाणी पक्ष आहे आणि 25 पक्ष केवळ इंजिन आहे, याला डब्बा एकही नाही आहे. आपली गाडी कशी आहे? आपल्या महायुतीमध्ये, आपल्या एनडीए मध्ये आपले मोदीजी इंजिन आहे, बाकी सगळे बोगे आहेत आणि सगळ्या बोग्यांमध्ये सामान्य माणसाला बसायची व्यवस्था आहे. पण हे 25 पक्ष केवळ इंजिन आहे. इंजिनामध्ये इंजिनच्या ड्रायव्हर शिवाय कोणालाही बसता येत नाही. आणि हे 25-26 इंजिन वेगवेगळ्या दिशेने निघालेले आहेत. आणि यातलं मुख्य इंजिन कोणतं?
याचा निर्णय झालेला नाही, कारण प्रत्येक पक्षाचा ड्रायव्हर म्हणतो माझंच इंजिन हे पक्क इंजिन आहे, त्यामुळे एक इंजिनला दिल्लीकडे ओढतं, दुसरं चेन्नईकडे ओढतं, तिसरं बंगालकडे ओढतं, चौथं युपीला ओढतं, पाचवं बिहारकडे ओढतं. त्यामुळे ही गाडी कुठेही जाऊ शकत नाही. विकासाची गाडी फक्त आणि फक्त मोदीजींकडे आहे. विकासाचा इंजिन हे केवळ मोदीजींचं आहे. मोदीजींच्या विकासाच्या गाडीत बसायचं असेल तर रामदास तडसांच्या कमळाची बटन दाबली की आपलं तिकीट पक्क, मोदीजींच्या गाडीतली एंट्री ही आपली त्या ठिकाणी पक्की होणार आहे. आणि म्हणून ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. देशाचा नेता कोण असेल मला सांगा. मोदीजी शिवाय कोणी नेता होऊ शकतो? कोणी होऊ शकतो? आज देशाचे नाही, मोदीजी वैश्विक नेते झाले आहेत, वैश्विक नेते. आपण सगळ्यांनी बघितलं G20च्या वेळी जगातले सगळे देश म्हणाले मोदीजी तुम्ही नेतृत्व करा. आफ्रिकेचे देश म्हणाले आमचे नेते मोदीजी आहेत. आणि जगातल्या